आपल्या आयुष्यात स्वतःच्या प्रगतीपेक्षा समाजहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे आणि नामदेव शिंपी समाजाच्या संघटनात्मक बांधणीत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री भारत कोळेकर यांचा अमृत महोत्सव सोहळा आज बेलबाग येथील जडेया सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला झालेली अभूतपूर्व गर्दी हीच कोळेकर साहेबांनी आजवर केलेल्या निस्वार्थ समाजकार्याची खरी पोचपावती ठरली। नवी दिल्ली येथील केंद्रीय कार्यकारिणीत संचालक म्हणून काम करताना श्री कोळेकर यांनी नेहमीच समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्परता दाखवली आहे। या सोहळ्यासाठी केवळ शहरातूनच नव्हे तर महाराष्ट्रासह देशभराच्या कानाकोपऱ्यातून नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिंपी समाजाच्या वतीने भारत कोळेकर यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला। तसेच उपस्थित इतर मान्यवरांचाही यथोचित सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला आलेल्या प्रत्येक मान्यवराने कोळेकर यांच्या कार्याचा गौरव केला। कार्यक्रमाच्या सांगतेनंतर उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। कोळेकर साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करतानाच भविष्यातील वाटचालीस सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। पूर्ण नाव डॉक्टर नारायण गणपतराव पाथरकर, वय वर्ष 90 आहे आणि मी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीचा 1980 पासूनचा फाउंडर मेंबर आहे। ही संस्था पूर्ण भारतातील सर्व 150 कोट शाखा भारतातल्या आणि 15 करोड संख्या शिंपी समाजाच्या वतीनं स्थापन झालेली आहे। ही संस्था 1980 मध्ये स्थापन झालेली असून याचं कार्य आता सध्या 20 राज्यामध्ये सुरू आहे। ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक राज्यामध्ये जवळजवळ अनेक अधिवेशनं पार पडले। त्यात मुख्यतः जगन्नाथपुरी, अहमदाबाद, नवी दिल्ली, बडोद, बरेली, नागपूर, अकोला, अहमदाबाद, त्याचप्रमाणे संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये ह्या संस्थेची नोंद झालेली आहे। ह्या संस्थेचे अनेक सदस्य पूर्ण भारतात विखुरलेले आहे। आम्ही नुकतंच अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या मुख्य 1, 2, 3 मार्च 2024ला 5000 लोकांचं संमेलन घुमान पंजाब येथे मोठ्या थाटात पार पाडलं। त्या ठिकाणी संत नामदेव महाराज 22 वर्ष राहिलेले आहे। त्या ठिकाणी पूर्ण भारतातले जवळजवळ 20 राज्यातले प्रतिनिधी उपस्थित होते आणि आम्ही कोणाकडनंही पैसा न घेता त्या ठिकाणी त्यांनी इतकी सुंदर व्यवस्था केली आणि सर्व समाजाने त्या ठिकाणी भरभरून त्या मंदिराला पैसा दिला। त्या ठिकाणी आम्ही 2 खोल्या अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाच्या वतीनं बांधलेले आहे। आज घुमान येथे संत नामदेवाचं कार्य एवढं मोठं आहे की त्या ठिकाणी 10 ते 15 हजार लोक आले तरी त्या ठिकाणी व्यवस्था होते, संपन्न झालेली आहे। त्यामध्ये आपले भारत कोळेकर अशी व्यक्ती आम्हाला मिळालेली आहे। हे महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेलं गडहिंग्लज गाव, या ठिकाणी भारत कोळेकर सारख्या माणसाने एवढं मोठं कार्य केलं आहे की त्याचं आम्ही शब्दात वर्णन करू शकतो। भारत कोळेकर सारखा माणूस हा कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष असून त्यांनी दोन वर्षापूर्वी देखील इथं मीटिंग घेतली आणि माझा भारत भूषण म्हणून सत्कार केला आणि यांचं कार्य शिस्तबद्ध पद्धतीनं संसदेप्रमाणे भारत कोळेकर आणि तुकाराम खटावकर हे 2 व्यक्ती असे आहे की त्यांची कार्याची प्रशंसा शब्दाने होऊ शकत नाही। अशा या महान गडहिंग्लजचं नाव पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात 28 राज्यापर्यंत पोचलेलं आहे आणि आम्ही तेथील सर्व गडहिंग्लजच्या कार्यकर्त्यांना तसेच समाजाला आणि सर्व कोट शाखेच्या वतीनं आणि इथल्या लोकांचं प्रेम पाहून आज मन इतकं हे झालेलं आहे आणि त्यांचा 75वा
ह्या अमृत महोत्सव प्रसंगी आज मी पाहतो आहे की सकाळपासून त्यांनी जे कार्य केलेलं आहे ही त्यांच्या प्रेमाची आणि त्याच्या कार्याची पावती त्यांच्या उपस्थितीमध्ये इतकी मोठी आहे की आज भारत कोळेकर सारखा माणूस तुम्हाला लाभला हे गडहिंग्लजचं मोठं भाग्य आहे. अशा तऱ्हेनं त्यांची टीम देखील त्यांना देखील मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा सन्मान करतो आणि इतक्या तऱ्हेनं माझं पुढचं त्यांना सदिच्छा देतो की नमस्कार, मी भास्कर केशवराव टोंबे. माझं राहणं अमरावतीला आहे आणि अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आम्ही या ठिकाणी गडहिंग्लजला जे आलेलं आहे ते आमच्या महासंघाचे अतिशय प्रामाणिक आणि मनमिळावू कार्यकर्ते भारतजी कोळेकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांना आम्ही सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना आम्ही आमच्या परिवारातर्फे गोसेटोंबे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टतर्फे, अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघातर्फे, विदर्भ शिंपी समाज संघटनेतर्फे, अमरावती शिंपी समाज संघटनेतर्फे त्यांना मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आमचा जसा 22 फेब्रुवारी 2026ला संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन हा कार्यक्रम हजारो लोकांच्या संदर्भात नागपूरला झाला होता. तसाच एक कार्यक्रम दिल्लीला सुद्धा रोहिलाजी यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी दिल्लीला होत आहे आणि माझं या निमित्ताने सगळ्यांना ही विनंती राहिलं आहे की दिल्लीचा कार्यक्रम लाखो लोकांच्या माध्यमातून तो सक्सेस झाला पाहिजे. सर्व पोटजाती त्या ठिकाणी आल्या पाहिजे आणि सगळ्या पोटजातींनी एकत्र येऊन तो आपल्या समाजाच्या शक्तीचा तो कार्यक्रम आहे. आपल्या समाजाची शक्ती आपल्याला सरकारला दाखवण्याचा तो कार्यक्रम आहे. म्हणून माझी सर्वांना या परिसरातील सर्व शिंपी समाजाच्या लोकांना माझी विनंती राहील की येणाऱ्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरला दिल्ली या ठिकाणी आपल्याला या महासंमेलनासाठी जायचं आहे. पुनश्च आम्ही सर्व भारतभाऊ कोळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. संपूर्ण भारतातून या ठिकाणी लोक आलेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. पुनश्च आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय नामदेव. जी के सभी घटकों को मिला के एक राष्ट्रीय कार्यक्रम दिल्ली में हो रहा है. हम उसके निमंत्रण देने के लिए दिल्ली से यहाँ आए. पहले भास्कर जी ने हमें नागपुर बुलाया था. नागपुर में इन्होंने यहाँ का कार्यक्रम हमारे सामने रखा और ये हमें लेके इस कार्यक्रम में आए. हम ये प्रचार करते हैं कि नामदेव जी के सभी घटक मिलके एक हो जाए, जो कि करोड़ों की संख्या में देश में रहते हैं और राजनीतिक प्रतिनिधित्व हमें सुनने मिल रहा है. राजनीतिक ताकत अपनी दिखाने के लिए दिल्ली में राष्ट्रीय महासम्मेलन का आयोजन दिसंबर में किया जाएगा और उसमें ऑल इंडिया के आदमी, नामदेव जी के सर्व समाज के आदमी उसमें एकत्रित होंगे और अपनी मांगे सरकार के सामने, राजनीतिक पार्टी को सामने दिखाएंगे कि हमारा समाज भी इस देश में रहता है. और हम जो है ना अधिक से अधिक संख्या में हम ये चाहते हैं कि देश के हर कोने से उस दिल्ली महासम्मेलन में पहुँचे और अपनी आवाज़ बुलंद करें और नामदेव जी की जय बोले. नामदेव जी की जय. शुभेच्छा. सबसे पहले ये हमारे आज के दिन 2 महान सपूत पैदा हुए हैं. एक पातरकर जी, वो अपना 90वां जन्मदिन मना रहे हैं और भरत जी कालेकर वो अपना 75वां मतलब के जन्मदिन मना रहे हैं. उनके बहुत बहुत मुबारक हो. भगवान उनको लंबे आयु दो और स्वास्थ्य रहे और भगवान ऐसे ही हमारे समाज की वो सेवा करते हैं. मी कृष्णा उरुमकर, कर्नाटक स्टेट अध्यक्ष हुबळीनं आहे मी. आज कोळेकर काकांचं 75 वाढदिवसासाठी निमित्तानं इकडे आलेलं आहे. कोळेकर काका एकदम आमचे पूरा ऑल इंडियाचं कमिटीला एकदम छान माणूस आहे. कवा बी काय बी राहिलं तर आपल्या कार्यक्रमला सगळं त्यांचं काम सोडून येते येतं आणि आम्हाला हे आनंदचं गोष्ट आहे की ते माणूस एकदम रॉयल आहे आणि आम्हीचं प्रेमाळे माणूस आहे. आम्ही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना ईश्वर त्यांना शंभरोशीवर देऊन त्यांना असं समाजसेवा करावं म्हणून मी ईश्वरकडे प्रार्थना करतो. जय हिंद, जय नामदेव. श्रीयुत भरत कोळेकर यांना कुराडे कुटुंबीय व शिवराज विद्यासंकुलामार्फत 75व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. की भरत कोळेकर यांनी सरकारी सेवेमध्ये आपली सेवा बजावली
आणि त्याच्यानंतर मग समाजसेवेची ओढ असल्यामुळे त्यांनी समस्त शिंपी समाजाला एकत्र आणून समाजाबरोबरच इतर समाजाचं सुद्धा सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केलेला आहे. म्हणून त्यांना कुऱ्हाडी कुटुंबीय आणि शिवराज विद्यासंकुल आणि गडिंग्लजवासियांच्या मार्फत मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की अशाच पद्धतीनं त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला मिळावी. पुन्हा एकदा कोळेकर साहेबांना हार्दिक शुभेच्छा.